नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये आणखी एका मुलीचे नाव येते, प्रियंका शर्मा. या मुलीला काल फरीदाबादमधून पोलिसांनी अटक केली आहे. ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. त्यानंतर दुसरी बातमी अशी आहे की जी स्फोटके होती ती जम्मू काश्मीरला घेऊन गेले होते आणि जम्मू काश्मीरला ही स्फोटके नेल्यानंतर या स्फोटकांचा पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला आणि या ठिकाणी असलेले सगळे पुरावे या स्फोटामध्ये नष्ट झाले असे म्हणत आहे. या दोन बातम्या आपल्याला काय सांगत आहे? ही बातमी सांगते ही बातमी सांगणे काय आवश्यक आहे? या बॉम्बस्फोट प्रकरणात डॉक्टर शहीन आणि वेगवेगळ्या डॉक्टरांची नावे या प्रकरणात आली होती. पूर्वी यापैकी बहुतेक मुस्लिम नावे होती. यानंतर साधारणतः व्हॉट्सअप ग्रुपवर असे मेसेज यायला लागले की बघा बघा या धर्मातले लोक कसे आहेत बघा, असे मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर फिरायला लागले. त्यांना जी काय शिक्षा व्हायला पाहिजे, ज्यांनी हे केलेलं आहे ती त्यांना व्हायलाच पाहिजे, कडक शिक्षा व्हायला पाहिजे. कारण का लोकांचा जीव गेला, त्यांच्यासाठी जी काही मोठी मोठी शिक्षा असेल ती व्हायला पाहिजे. परंतु या घटनेचे भांडवल करून उपयोग करून एका मोठ्या कम्युनिटीला टार्गेट करणे हे बरोबर नाही आणि हे बरोबर आहे का, हा पण विचार आपण केला पाहिजे. म्हणजे उद्या समजा एखाद्या क्ष जातीच्या माणसाने एखादा जर गुन्हा केला आहे तर त्याला तुम्ही अख्ख्या जातीला त्याच्या जातीला तसं आहे म्हणता का? नाही म्हणूच शकत नाही, हे योग्य नाही. आणि म्हणून ही आजची बातमी सांगावीशी वाटते. प्रियंका शर्मा हिचे नाव आहे. या प्रियंका शर्माने सामुग्री पैसे या बॉम्बस्फोटामध्ये पुरवल्याचा आरोप तिच्यावर ठेवला आहे आणि रोहतकमधून अटक केली आहे तिला. यावरून परत एकदा लोक तर्कवितर्क करायला लागतील आणि करायला लागले. अर्थात जो मीडिया की ज्याला तुम्हाला हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये तुम्हाला अडकवायचं आहे, ज्या मीडियाला तुम्हाला हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये अडकवायचं आहे, हिंदूंना सांगायचे मुस्लिम कसे वाईट आणि मुस्लिमांना सांगायचे की हिंदू कसे वाईट, असं त्यांच्या मोठमोठ्या बातम्यांमधून न्यूज चॅनलमधून हे आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु या प्रियंका शर्माची बातमी कोठेही मोठ्या न्यूज चॅनलमध्ये आपल्याला दिसत नाही. पण टाइम्स ऑफ इंडिया तुम्ही जाऊन बघा, टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी आपल्याला मिळेल. रोहतकच्या न्यूज मीडिया जो आहे लोकल, तेथे सुद्धा ही बातमी आलेली आहे. ज्या न्यूज मीडियाने हिंदू मुसलमान केले, काही मीडियावाले म्हणाले की बघा बघा तुम्ही कुराण वगैरे वाचू द्या लोकांना इथे, मग असंच होणार आहे. माझे असे म्हणणे आहे की ती व्यक्ती कुराण वाचणारी असेल, ती व्यक्ती गीता वाचणारी असेल किंवा बायबल वाचणारी असेल, ती व्यक्ती दहशतवादात अडकलेली आहे, ती व्यक्ती दहशतवादी असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा तर दिली पाहिजे, पूर्णपणे शिक्षा दिली पाहिजे. मग ही जी प्रियंका शर्मा आहे ही काय वाचत असेल? म्हणूनच यामध्ये आपण पडू नये. ती काहीच वाचत नसेल. हे असले लोक कोणत्या धर्माचे लोक नसतात. फरीदाबादमध्ये या स्फोटकांचा मोठा स्फोट झाला म्हणतात, यामध्ये पोलिसांचा जीव गेला. आपला देश विश्वगुरू झाला आहे ना, आपला देश विश्वगुरू झाला आहे. या देशात असे टेक्नॉलॉजी नाही का की स्फोटके कशी हँडल करायची? असं काही पोलिसांकडे सेफ्टी विषयीचे तंत्र अपडेट असलेले तज्ज्ञ पण नाही का? सायंटिस्ट नाही का? यांच्यासोबत असायला पाहिजे होते सायंटिस्ट. असं याचा स्फोट होतो याचा अर्थ काय म्हणायचं, काय घ्यायचा याचा अर्थ? आपण पोलिसांचे इतके ट्रेनिंग झालेले आहे, मग आपण काय ट्रेनिंग दिलं यांना? 100 वर्षापूर्वीचे ट्रेनिंग दिलेलं आहे का पुढच्या काळात नवीन वेपन येतील त्यांच्याशी कसं डील करायचं याचं ट्रेनिंग दिलंय आपण त्यांना? दुसरा मुद्दा असं लोक म्हणत आहे की मुद्दामून झालेलं असणार हे सगळं. जे काही सापडले असले पुरावे, धागेदोरे, यांचा मास्टरमाइंड कोण, नेमकं हे कसं झालं, याचे काही धागेदोरे सापडले असते त्या स्फोटामध्ये, ते सगळे मिळू नये म्हणून हे सगळे नष्ट झालेले आहे. आणि सगळे नष्ट झाले आहे का, हा पण विचार
लोक करत आहे। त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला काही गोष्टी लिकेज झालेल्या होत्या, काही लोकांची लेखी होती, हे सगळं नष्ट झालं। काय चाललंय आहे भारतामध्ये? या केसमधल्या या 3 डॉक्टरांना सोडून देण्यात आले, त्यांच्याकडे स्फोटासंबंधित काहीच पुरावा सापडला नाही। ही सुद्धा बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची। म्हणजे ज्या डॉक्टरांना पकडले होते बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात, ज्या डॉक्टरांना पकडले होते त्यापैकी 3 सोडून दिले आहे। या 3 नावे डॉक्टर रेहान, डॉक्टर मोहम्मद आणि डॉक्टर मुस्तकीम अशी या 3 डॉक्टरांची नावे आहेत। आणि आणखीन एक जो फर्टिलायझरचा विक्रेता होता त्याला सुद्धा सोडून देण्यात आले आहे। ने सोडले त्यांना, कारण की ज्यांना पकडले होते त्यांची या बॉम्बस्फोटाशी काही संबंध आहे असा पुरावा सापडला नाही, धागेदोरे सापडलेले नाही, किंवा ते त्यांच्याशी निगडीत आहे असे काही सापडलेले नाही, म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं। जसं या लोकांना पकडले याच्या बातम्या येतात, तसं काही लोकांना सोडलं याच्या बातम्या काय येत नाही। बिहारचे इलेक्शन झालंय का? हिंदू मुसलमान करून झालंय का? मग आता ज्यांना पकडलं होतं म्हणून त्यांचे चेहरे दाखवून येथे 2 धर्मामध्ये ते निर्माण केली होती, ज्यांचे काही पुरावे सापडले नाही म्हणून त्यांना सोडून दिले, अशी बातमी हे मोठे मीडियावाले कधी दाखवणार? ते दाखवणार नसतील तर आपण सामान्य जनता या देशाचे रक्षक म्हणून हे काम करणार आहोत की नाही? हे काम कोणत्याही पक्षासाठी करायचं नाही, हे आपल्या देशासाठी करायचं आहे। हे आपण खुणगाठ बांधली पाहिजे, कारण की आपण गप्प बसतो, आपल्या गप्प बसण्याचा फायदा हे चुकीचे लोक घेत आहेत। आणि तुम्ही गप्प राहतात म्हणून हे चुकीचे लोक सामाजिक घडी ती आहे ना आपली, ती सामाजिक घडी छान बसलेली घडी ती बिघडवायचं काम करत आहे। त्यानंतर दुसरी बातमी आली की या हल्ल्याचा श्रेय दहशतवादी संघटना TRFने घेतलेली आहे। आणि TRFने म्हटलेलं आहे की आम्ही दिल्ली येथे घडलेल्या स्फोटाची जबाबदारी घेतो, हे आम्ही घडून आणले। TRF ही संघटना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचं फ्रंट विंग म्हणून काम करते। आता यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आम्ही स्फोट घडून आणला, म्हणजे हे दहशतवादी संपणार होते। नोटबंदीनंतर हे दहशतवादी संपणार होते आणि नोटबंदी झाली पण दहशतवादी काय संपलेले नाही। मोदी आल्यावर दहशतवाद नष्ट झाला असे म्हणाले होते लोक, आणि म्हणणारे लोक जे होते ते TRF ही दहशतवादी संघटना म्हणून म्हणते की आम्ही हे घडून आणले आहे। म्हणजे दहशतवाद संपला मोदी आल्यानंतर, हे असं लोक म्हणत होते ना, त्यांच्या नाकावर टिचून TRF ही संघटना दहशतवादी संघटना म्हणते की आम्ही हे घडून आणलेले आहे। आपले इंटेलिजन्स ब्युरो अजित डोभाल कुठे आहेत हा एक मोठा प्रश्न आहे। लाला का आहे ना त्यांची इंटेलिजन्स आपले काम करते की नाही हा एक मोठा प्रश्न आहे। भारताच्या राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये संसदेच्या जवळ आणि तेथे पंतप्रधान, राष्ट्रपती, सगळे खासदार, आमदार एवढे महत्त्वाचे लोक राहतात, त्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची कुणी हिंमत करत असेल तर ती म्हणजे आजपर्यंत घुसलेला दहशतवाद आहे। म्हणजे इतका आजपर्यंत दहशतवाद घुसलेला आहे। मग हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, चिंतेची बाब आहे। पूर्वी संसदेमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता ना, तेव्हा BJPचं सरकार होतं आणि आताही BJPचं सरकार आहे, हे आपल्या नाकारून चालता येणार नाही। आणि त्यामुळे आपण प्रश्न विचारले पाहिजे की इंटेलिजन्स ब्युरो हे काय काम करतंय? ते काय बसून बघत आहे का देशामध्ये कोणी घुसतंय की नाही, कोणी घुसलंय का, ते का झोपा घेत आहेत का, हा एक प्रश्न पडत आहे। हे प्रश्न आपण विचारले पाहिजे। म्हणून मला असं वाटतं की आपला देश हा कमजोर होत चाललेला आहे। जेव्हापासून BJPचं सरकार आलंय ना तेव्हापासून देश कमजोर होत चालला असं माझं मत झालेलं आहे। आणखीन एक अजित डोभाल यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे आणि खूप गाजत आहे। अजित डोभाल असं म्हणत आहे की पाकिस्तानला मदत करणारे जे असतात ना, एजंट, स्पाय, खुफिया जानकारी देणारे, पहा बरं मी काय म्हणतो। अजित डोभाल असे म्हणतात की पाकिस्तानला मदत करणारे जे लोक असतात, स्पाय, एजंट, खुफिया जानकारी देणारे, अजित डोभाल असं म्हणतात की मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त आहेत, यामध्ये हिंदू जास्त गुंतलेले आहेत।
पाकिस्तानला खुफिया जानकारी देणारे 4,000 लोक पकडलेले आहेत. त्यातले 20% मुस्लिम आहेत आणि बाकीचे हिंदू आहेत आणि थोडेफार आणखीन इतर धर्माचे असतील. म्हणजे कुठल्या धर्माचा इथे काही संबंध येत नाही. पहा बरं, कुठल्याही धर्माचा इथे काही संबंध येत नाही. यामध्ये पाकिस्तानचे एजंट जास्त हिंदू आहेत मुस्लिमांपेक्षा, म्हणून हिंदू वाईट असं आहे का? मुळीच नाही. तसं होऊच शकत नाही. काही मुस्लिमांना मी असं म्हणू इच्छितो की माझ्या व्हिडिओचा वापर करणार असाल तर थांबून जा तुम्ही. माझ्या व्हिडिओचा गैरअर्थ मुस्लिमांनी घ्यायचा नाही, कारण असा वापर करायचा नाही बिलकुल. अजित डोभाल म्हणाले हिंदू जास्त आहेत, खुफिया जानकारी पाकिस्तानला देण्यामध्ये हिंदू जास्त आहेत, म्हणून काय हिंदू वाईट आहेत का? तर अजिबात नाही. कुठल्याही धर्माचा त्यात काही संबंध येत नाही. हे एखादे गद्दार लोक असतात ना, त्यांची गद्दारी त्यांच्या रक्तामध्येच भिनलेली असते. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो, वैयक्तिक भाग असतो. ती त्यांची वैयक्तिक निवड असते आणि आवड असते. ते त्या व्यक्तीचे आवडीचा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षा ही त्या व्यक्तीला झाली पाहिजे, त्या एकट्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. ती व्यक्ती ज्या कुटुंबातून येते किंवा त्या धर्मातून येते, ती ज्या शहरातून येते, त्यांना शिक्षा करून काहीच उपयोग होणार नाही आणि त्यांच्या नावाने प्रोपगंडा करून काहीच उपयोग होणार नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही जातीच्या माणसाला, त्या जातीला त्या आपण बदनाम करू नये. ती व्यक्ती कोणत्याही धर्मातील असली तर ती व्यक्ती स्वतः वैयक्तिक जबाबदार असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बाकीचे जे निष्पाप निर्दोष लोक आहेत ना, त्यांचं नुकसान याच्यामध्ये करता कामा नये. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.